नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 10वीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि भूगोलासारख्या विषयामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील यावर आज आपण चर्चा करणार आहोत. बघा मित्रांनो, भूगोल विषय बऱ्याचदा अवघड जातो, भूगोलाच्या प्रश्नांची उत्तरं पाठ होत नाही, अशा प्रकारच्या कंप्लेंट्स मुलांच्या असतात. तर कशा प्रकारे ही भूगोलाच्या प्रश्नांची उत्तर आपल्या डोक्यामध्ये बसतील आणि कशा प्रकारे प्रश्नपत्रिका सोडवायची, प्रश्नपत्रिकेमध्ये असे कुठले प्रश्न आहेत की जे वारंवार विचारले जातात, कुठले प्रश्न खूप सोपे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला चांगले मार्क मिळतील आणि कुठले प्रश्न अवघड आहे जिथे आपल्याला काम करायची गरज आहे. तर या सगळ्या मुद्द्यांवरती मित्रांनो आज आपण चर्चा करूयात. तर पुढे जाण्याच्या अगोदर एक दोन गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या शेअर करायच्या आहेत. बघा, भूगोलाचा जर का तुम्हाला अभ्यास करायचा असेल, भूगोलात चांगले मार्क मिळवायचे असतील, तर भूगोलाच्या काही जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणं गरजेचं आहे. आता ह्या जुन्या प्रश्नपत्रिका जर तुमच्याकडे नसतील तर त्या कुठून आणि कशा डाउनलोड करायच्या ते सांगतो, काळजी करू नका. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले क्वेश्चन पेपरची. क्वेश्चन पेपरच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या विषयांच्या जुन्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ डाउनलोड करू शकताय. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला भूगोलाच्या नोट्स हव्या असतील इम्पॉर्टंट प्रश्नांच्या, तर व्हिडिओच्या खाली जी दुसरी लिंक दिली नोट्सची, त्यावर क्लिक केलं की तुम्हाला भूगोलाच्याच नाही तर इतर सर्व विषयांच्या नोट्स तिथे तुम्हाला अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर पटकन जाऊयात पुढे, मेन मुद्द्यावर चर्चा करू. पण जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो, नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता बघा, महत्वाची गोष्ट सांगतो की भूगोलाच्या प्रश्नांची उत्तरं पाठ करत असताना किंवा समजून घेत असताना एक लक्षात घ्या मित्रांनो, पुस्तक उघडा. पुस्तकामध्ये जेवढे नकाशे आहेत, जेवढ्या आकृत्या आहेत त्या नीट अभ्यासा, त्यांचं ऑब्झर्वेशन करा, त्यांचं निरीक्षण करा. बऱ्याचदा प्रश्नांची उत्तरं घोकंपट्टी करायचा आपण प्रयत्न करतो, तर घोकंपट्टी करू नका. प्रश्नांचं उत्तर पाठ करत असताना त्याच्याशी रिलेटेड काही नकाशे असतात ते बघा, आकृत्या असतात ते बघा. त्या आकृत्यांच्या आधारे काही प्रश्नांची उत्तरं समजून घेता येऊ शकतात का मला, त्याचा एक थोडासा विचार करा. त्याचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. तर ही एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा एक मुद्दा मित्रांनो मला तुम्हाला सांगायचा आहे त्याच्यामध्ये, की प्रश्नपत्रिकांचा सराव. हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाठ झाल्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिकांचा सराव करणं खूप गरजेचं आहे. तर तो सराव करण्यासाठी प्रश्नपत्रिका व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर आता आपण प्रश्नपत्रिकेचं एक स्वरूप समजून घेऊयात, की बाबा नेमकं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे, कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात, यावर आपण थोडीशी आता चर्चा करूयात. बघा, इथे आता बघा, पहिला जो प्रश्न आहे मित्रांनो लक्षात घ्या, हा अतिशय सोपा आहे. ज्याच्यामध्ये अचूक पर्याय निवडा. बघा, अचूक पर्याय निवडून विधान पूर्ण करा, अशा प्रकारचा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये 4 मार्क आहे. हा प्रश्न याच्यात तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. याची तयारी कुठून करायची बघा, तुमच्या पुस्तकामध्ये स्वाध्यायामध्ये जेवढे बहुपर्यायी प्रश्न आहेत तेवढे जरी केले तरी तुम्हाला इथे चांगले मार्क मिळू शकतात. कारण बऱ्याचदा काय आहे की त्या स्वाध्यायामधलेच प्रश्न खूप वेळा विचारले जातात. आणि त्याच्यानंतर वेगळा घटक ओळखा किंवा इथं कधी कधी चुकी वेगळा घटक ओळखा हा एक प्रश्न आहे. हा सुद्धा खूप सोपा असतो. आणि चौथा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न आपल्याकडे आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. किंवा कधी कधी इथं चुकी बरोबर सुद्धा येतं. तर हे 3 प्रश्न एका वाक्यात उत्तरे द्या पुस्तकातलेच असतात. पण कधी कधी काय होतं की एका वाक्यात उत्तरे द्यायला पुस्तकातल्या स्वाध्यायामधला नाही येणार, पुस्तकामधला येऊ शकतो प्रश्न, पुस्तकातल्या कन्सेप्टवर आधारित येऊ शकतो. त्याच्यामुळे आपले धडे वाचणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही प्रकरणं जर नीट वाचली असतील, प्रत्येक धडा जर नीट समजून घेतला असेल, तर तुम्हाला इथे 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. पण या प्रश्नामध्ये असं आहे की पहिले जे 3 प्रश्न आहेत ना, याच्यात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात 12 पैकी 12. आणि त्याचबरोबर हा जो चौथा आणि चौथा जो प्रश्न आहे, चौथ्यातला अ आणि आ, हा 8 मार्काला आहे. याच्यामध्ये ना मित्रांनो, कुठल्याही विषयाला कुठल्याही विद्यार्थ्याला 8 पैकी 8 मार्क मिळू शकतात. फक्त 2च काम करायचे मित्रांनो. फक्त एक काम करायचे, पुस्तकामध्ये जितके नकाशे आहेत भारताचे आणि ब्राझीलचे, ते नकाशे नीट वाचायचे, समजून घ्यायचे. आणि त्या नकाशामध्ये काय करायचं माहितीये का, नकाशामध्ये तुम्ही माहिती भरायची. नकाशात माहिती भरायची म्हणजे कशी बघा, इथे बघा काय सांगितलंय, ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. ब्राझीलच्या आणि भारताच्या पण येऊ शकतो कधी कधी, पण शक्यतो ब्राझीलच्या जास्त वेळा येऊन गेले. तर तुम्हाला काय करायचंय की जुन्या 5-6 प्रश्नपत्रिका घ्यायच्यात आणि त्या 5-6 प्रश्नपत्रिकेमध्ये जेवढे तुम्हाला नकाशामध्ये माहिती भरायला प्रश्न आले, जेवढे बाबा जितके मुद्दे आले ते सगळे लिहून घ्या. म्हणजे उदाहरणार्थ ब्राझीलची राजधानी असेल, ब्राझील मधली मुख्य पिकं असेल, दाट घनतेचे राज्य असेल, ते सगळं लिहून काढा. आणि एक नकाशा घ्या, त्या नकाशामध्ये ती सगळी माहिती भरा पहिल्यांदा आज. आणि त्याच्यानंतर पुन्हा ती माहिती न बघता भरा. बरोबर. 5 दिवस फक्त तुम्हाला एक नकाशा, फक्त 5 दिवस फक्त 15-15 मिनिटं द्यायचे त्याच्यावरती. 5 दिवस फक्त 15-15 मिनिटं द्यायचे. म्हणजे तुमचा चांगला सराव होईल, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर नकाशाचे वाचन करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं. पुस्तकातले नकाशे नीट वाचा, नीट अभ्यासा, कारण पुस्तकातलेच नकाशे या ठिकाणी येतात. हा प्रश्न खूप सोपा आहे.
इथे तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळतील, इथे तुम्हाला 4 मार्क म्हणजे 8 मार्क तुमच्या हातातले आहेत. ओके. त्याच्यानंतर 5वा प्रश्न लक्षात घ्या, भौगोलिक कारणे द्या. हा प्रश्न मित्रांनो 4 पैकी 2 भौगोलिक कारणे द्यायचे. तिचं साधारणतः 4 ते 5 किंवा 6 मुद्दे जर असेल तर उत्तम. प्रत्येक बरोबर मुद्द्याला अर्धा मार्क किंवा काही ठिकाणी 3 मुद्दे सुद्धा असणं गरजेचं आहे. इथं कारणे लिहित असताना तुम्हाला मुद्देसूद लिहायचे आहेत. लक्षात घ्या, पॉइंट वाईज तुम्हाला उत्तर लिहायचे, पॅराग्राफमध्ये उत्तर लिहायचं नाही. ओके. याच्यामध्ये बोर्डाच्या परीक्षेला जे काही कारणे जे आलेले आहेत आतापर्यंत जुनी, तेवढी जर अभ्यासली तरी फायदा होईल किंवा स्वाध्यायामध्ये जी दिली तेवढी कारणे द्या, तुम्ही करा. आता पुढे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6व्यातला अ आणि आ दोघांपैकी तुम्हाला एकच प्रश्न सोडवायचा आहे, अ किंवा आ. 6व्यामध्ये लक्षात घ्या. काय बाबा, दिलेल्या सांख्यिकी माहितीच्या आधारे साधा रेषालेख काढा, त्या खालील प्रश्नांची उत्तर द्या. म्हणजे एक आलेख काढायचा आहे, रेषालेख काढायचा आणि त्याच्याशी रिलेटेड प्रश्नांची उत्तरं किंवा पुढे दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरं. आलेखाचं वाचन करून प्रश्नांची उत्तर लिहिणं खूप सोपं आहे. ओके. आणि त्याच्यामुळं हा प्रश्न आज सोडवा, पण हा सुद्धा सोपा असतो. सांख्यिकीय रेषेच्या आधारे कधी कधी साधा स्तंभालेख असेल, रेषालेख असेल, तुम्हाला साधा स्तंभालेख काढता आला पाहिजे, रेषालेख काढता आला पाहिजे. या प्रकारच्या व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न जो आहे ना, सविस्तर उत्तर द्या मित्रांनो. हा प्रश्न जो आहे 8 मार्काला आहे. 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत मित्रांनो. 8 मार्काच्या प्रश्नामध्ये साधारणतः तुम्हाला म्हणजे 4-4 मार्काचे 2 प्रश्न असतात. 8 मुद्दे साधारणतः आले पाहिजेत. एका बरोबर मुद्द्याला तुम्हाला अर्धा मार्क. तर हे असं एकंदरीत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला हवा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. लक्षात घ्या मित्रांनो, हा जो मोठा प्रश्न आहे ना, त्याची तयारी करत असताना काळजी घ्या. बघा, आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले बरेचसे प्रश्न रिपीट पण होऊ शकतात आणि झालेले सुद्धा आहेत. त्याच्यामुळं ते प्रश्न सुद्धा करा. पण पुस्तकामध्ये स्वाध्यायामध्ये जे दिलेले प्रश्न आहेत तर त्याच्यावरती पण आपण जास्त भर देणं गरजेचं आहे. प्रश्नाचं उत्तर पाठ करत असताना पहिलं एका प्रश्नाचं उत्तर पाठ करा. पाठ झाल्यानंतर ते थोडं आठवण्याचा प्रयत्न करा आणि आठवल्यानंतर त्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि शक्यतो काही ट्रिक मला वापरता येईल का एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाठ करत असताना, समजून घेत असताना, लिहित असताना, तर त्या ट्रिक शोधण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळ्या ट्रिक्सचा वापर करून. आणि ते प्रश्नाचं उत्तर पाठ करत असताना डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं पाहिजे, की बाबा मी ज्या प्रश्नाचं उत्तर पाठ करतो त्या संदर्भात डोळ्यासमोर ते चित्र उभं राहिलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ हिमालय पर्वताची वैशिष्ट्ये किंवा सह्याद्रीच्या हिमालय पर्वत रांगांची वैशिष्ट्ये सांगा, अशा प्रकारचा प्रश्न असेल तर हिमालय पर्वत रांगेचं तुमचं चित्र समोर आलं पाहिजे. जी वैशिष्ट्ये पाठ करतात त्याप्रमाणे डोळ्यासमोर चित्र उभं राहील, अशा प्रकारे ते पाठ करण्याचा प्रयत्न करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, आजच्या चर्चेत थांबूया इथं. पण थांबण्याच्या अगोदर 2 गोष्टी, 2 लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्यात. जुन्या प्रश्नपत्रिकांच्या लिंक आहेत आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट नोट्सच्या लिंक आहेत. तर त्या लिंकवर क्लिक करून जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा, त्यांचा अभ्यास करा आणि भूगोलासोबत इतर सगळ्या विषयांच्या नोट्सच्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या एका लिंकवर क्लिक करून सगळ्या विषयांच्या नोट्स तुम्हाला डाउनलोड करता येतील फ्रीमध्ये आपल्या मोबाईलमध्ये पीडीएफ साईटच्या. ओके मित्रांनो, आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर, तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.